तर जेव्हा मित्रांनो आता आपण जस्ट आवरून बघा गाणं आता आवी भैया आणि गाणं हे दुसरा गाणं आता रोहित शेट पण आली ती बघा हे बघू शकता तुम्ही बघा रोहित शेट पण आलेत बघा आले बघा जस्ट आणि आता ओमकार दादा राहिली ती माऊली हॉटेलचे ओनर तर आता आपण जस्ट निघणार आहे 5-10 मिनिटातच तर चला तर ओमकार दादा आले आहेत तर आता आपण चला मग सकाळ सकाळी हो का स्वामींचे तारक मंत्र लावले तसंच चालू गेला प्रवास मंत्र लावून आवे बघा कसं बघतोय बघा गाणं ते बाय त्यात नाचत नाही नुसतं ती दिसत या आवी तर माग गाणं बघा काय करतोय बघा गाणं माग काय पुरगे काय गाणं झाले तर हे आवी बघा आय लव्ह यू गाडत होता म्हटला मला तिची लय आठवण या लागल्या म्हणून ते तिचे नाव गाडत होता बघा हो का आय लव्ह यू काढून झाले देखो ना जुल्फों से कैसे जुल्फों से होगा माझ्या माघारी हो का ब्लॉकर झाली ती हो का हा बघा का कसा ब्लॉक करतो बघा हो का तोंड लपवते बघा हो का तुझ्या विना जाऊ शरण शरण कोणा नारायण ये रे भाऊ नारायण मेरे भाऊ भाऊ विचारून तेवढ्यात आलो आम्ही पेट्रोल पंपावर सीएनजी भराय हे बघू शकता गाणं टाकीवर काय काढले बघा वाह क्या सीन है कसा गाणं गाणं इकडे बघ बाळा स्माइल केवढी दिसतोय हे बघा रोहित तर काय आज लय शांत लाजा लागलाय रोहित आज लय काय झाले काय रोहित शेट तेवढ्यात रोहित शेट म्हणले नाजूक साजूक गाणं लावा मग काय गाणं दादा सर्च केलं बघा आणि लावले की नाजूक साजूक गाणं मग रोहित शेट खुश हो रोहित दादाच्या आवडीचे गाणे लावले आहे अशा तऱ्हेने नाजूक नाजूक कसा आहे आमचं नाजूक हत्यार कसा चिकन जरा पुढं आलो तर व्हायला आली गाण्याला उलटी मग काय तर आवी बाया काय म्हणते बघा आता जस्ट आज शेवट झाला तर मित्रांनो आता आपण जस्ट प्रेमाचा चहा हे बघू शकता तुम्ही इथे आलाय हे बघा आता गाण्याला बरं वाटत नव्हतं त्यामुळे आपण आता जस्ट आलोय हे गाणं चहा पी बाई प्रेमाने द्या लागलेला का एवढं बघा प्रेमाने देते म्हणलं लाजला गेडी तर आपण आता पोचलाय श्री क्षेत्र आदमापूर तर मित्रांनो आपण आता जस्ट पोचलोय आदमापुरात ते बघू शकता तुम्ही माझ्या मागे बघा यावरावर चालाय चप्पल वगैरे आपण गाडीत काढले आता चाललोय बघा आई भैया गाणं काय करत नारळ वगैरे आणली गाडी लॉक करून आता आपण जाऊया हे बघू शकता तुम्ही त्या आजींकडे आपण नारळ वगैरे घेतले सगळ्यांनी का चाललोय आता दर्शनाला हे रांगेच्या रे व्यवस्थित हे रांगेच्या धक्काबुक्की करायचे नाही गर्दीला आहे आपल्या पुढे माग बघा पुढे माग गर्दी बघू शकता तुम्ही आपल्या किती बघा गर्दीत धक्काबुक्का करूच तर का आलो उंबऱ्यापर्यंत मित्रांनो या उंबऱ्यात नाच जाताना जे मनात येणारे भाव आहेत का नाही मित्रांनो ते वेगळेच आहेत ते असं जय बाळा म्हणत आत गेलो बघा यावेळेस हो का शूटिंग काढून घेतली मी हो काही बघू शकता आवेच काढून घेतले मित्रांनो तुम्ही काय असे ट्राय करू नका घेऊन बाहेर आलो हे बघू शकता तुम्ही रांग होती दत्ताच्या मंदिरापाशी हे बघू शकता तुम्ही दत्ताचे मंदिर कसे आहे
तर बघा दत्ताचे मंदिर आणि हे बाळूमामाचे कळस कळस कसा दिसतोय बघा मित्रांनो. कळसाचे दर्शन घ्या. हे बघू शकता तुम्ही बघा दत्ताची मूर्ती रेखीव कोरीव काम असे केल्यावर कलर काम वगैरे बघू शकता. मूर्तीकडे बघितल्यामुळे प्रसन्न होते हे बघू शकता. तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता मामांच्या मंदिराची मागच्या बाजूची कोरीव काम कशी आहे बघा. ही शंकराची फोटो वगैरे ती चित्र आहे मित्रांनो त्यांनी काढलेलं आहे. दर्शन वगैरे घेऊन झाल्यावर आपण आलो अगरबत्ती वगैरे करायला लावायला. नारळ वगैरे वाढवून वगैरे आपण आता चाललेलो मरगवायच्या मंदिराकडे. तर हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही मरगवायच्या देवालयाकडे जाताना चित्र बाळूमामाचे कसे काढले आहे. वारकरी वगैरे चित्र भारी काढले आहे खूप. हे बघू शकता तुम्ही मरगवायचं मंदिर आहे. तर मित्रांनो आता एंट्रीचं बघा. एंट्रीलाच कसं भारी आहे बघा. पूर्ण कोरीव काम आहे. बघू शकता तुम्ही मामांची समाधीचं हे आहे. त्याचे पण कोरीव काम बघा. ही मूर्ती मरगुबाई देवीची आहे. तर बघू शकता तुम्ही किती भारी मूर्ती. मंदिरात आल्यावर तुम्हाला कसं वाटतंय ओमकार दादा? आपण पहिल्यांदा आलाय आपल्याला कसं वाटतंय? अरे बाई युअर रिस्पॉन्स. तुमचं काय हे असं काय डोकं हलवू नका. तुमचं खोकं झाले काय सांगा मला. शेट आहे ते त्यासने काय बोलायचं नाही. हा शेटला बोलायचं नाही. आणि अरे गाणं कुठे गेला गाणं आमचं कपडे. मला कायम पाठीशी माझी लागणारा आत्मापूरला जाऊया काय भाऊ. कसं वाटतंय मग आज हा रात्री अचानक फोन लावल्यावर श्री माझ्याकडे किती येते. तर मित्रांनो मी नामस्मरण करत होतो तेवढ्यात अयोबायानं हे व्हिडिओ कसा केलाय. झूमवर झूम करतोय माझा चेहरा धावत होता. मी बाळूमामांचे स्मरण करत बसलोय तर याची वेगळीच वाटली. मी काहीतरी करत बसलोय. तर हे बघू शकता अयोबायाचे व्हिडिओग्राफी कशी आहे. असेच आमच्याकडे कलाकार भरपूर आहेत. तुम्हाला पाहिजे असले तर सांगा. तर मित्रांनो तिथून आपण केला परतीचा प्रवास सुरू. कारण की व्हिडिओ लय मोठा करू शकलो नाही कारण की माझी अचानक तब्येत बिघडल्यामुळे मला पुढचे व्हिडिओ शूट करता आले नाही मित्रांनो. त्यामुळे त्या एवढ्यासाठी माफी मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो. आणि आपला बाळूमामाचे ते केलेला एक सिनेमॅटिक मी व्हिडिओ टाकणार आहे तो सेपरेट टाकणार आहे मित्रांनो. त्याला सुद्धा रिस्पॉन्स द्यावा मित्रांनो. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा विसरू नका. जय बाळूमामा.